सर्व भावी शिक्षकांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. सो आपण आज 2018चा इंग्लिशच्या पेपरचा ॲनालिसिस बघूया. सो क्वेश्चन नंबर 1, select the one which best expresses the following sentence in indirect narration. How amazing it is, I said. Okay, I said. So basically येईल I exclaimed. So I exclaimed बरोबर असणार आहे. I exclaimed that it is. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. सो इथे चेंज होणार आहे टेन्समध्ये. बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. जो सिंपल प्रेझेंट असतो ना, सिंपल प्रेझेंट बनतो सिंपल पास्ट. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस बनतो पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट बनतो पास्ट परफेक्ट. ठीक है. सिंपल पास्ट बनतो पास्ट परफेक्ट. पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्टच राहतो. सो हे नीट लक्षात ठेवा. जर तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवलं ना, बस तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही. आता हा सिंपल आहे. हाऊ अमेझिंग इट इज. इट इज आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. खाली सिंपल पास्ट हवा आहे मला. हॅजची गरज आहे का? परफेक्ट नाही आहे, हॅज गेला. ठीक आहे. आता इज येईल का? नाही, कारण मला वॉज पाहिजे. सो वॉज. सो आय सेड दॅट. आय सेड पेक्षा आपण काय म्हणणार आहे? आय एक्सक्लेम दॅट. सी हाऊ इझिली आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. जस्ट हे एवढं लक्षात ठेवा. 1 मिनिटाच्या आत, अर्ध्या मिनिटात तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल डायरेक्ट इनडायरेक्टचा, जर टेन्सेसची क्लॅरिटी तुम्हाला असेल. Choose the correct question tag for the given sentence. मनोरमा cannot complete her work in time. मनोरमा तिचं काम कंप्लीट करू शकत नाही. क्वेश्चन टॅग करा. वर्ड शोधा, वर्ब शोधा. हेल्पिंग वर्ब cannot. सो वरती निगेटिव्ह आहे तर खाली काय होईल? पॉझिटिव्ह. सो इथे खाली नॉट जिथे आहे ते तर कटच करा. निगेटिव्ह नकोच आहे. कॅन शी, कॅन मनोरमा. सो आपण जेव्हा क्वेश्चन टॅग करतो तेव्हा नाव लिहितो का? नाही, आपण त्याच्या जागी प्रोनाउन लिहितो. सो कॅन शी. बरोबर. अजून एक एक्झाम्पल देते. सपोज नाव काय घेऊया आपण? सीता कॅन डान्स वेल. ओके. आता इथे होतं कॅन नॉट होतं म्हणून आपण खाली कॅन शी घेतलं. इथे आता कॅन आहे म्हणून आपण येणार कॅन नॉट शी. आय होप यू आर गेटिंग. जर वरती पॉझिटिव्ह आहे खाली निगेटिव्ह टॅग करा. वरती जर निगेटिव्ह आहे खाली पॉझिटिव्ह टॅग करा. अँड देन शी, ही हे वापरायचं आहे. तीच नावं आपण पुन्हा लिहित नाही. सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. आता कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्सचा एक सिम्पल मिनिंग लक्षात घ्या. एक तुम्हाला काहीच नाही कळलं ना, एक साधी ट्रिक मी तुम्हाला सांगते. कंपाऊंडचे दोन्ही सेंटेन्सेस, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स हे दोन्ही सेंटेन्स कशाने? कंजंक्शनने तोडलेले असतात. पण जे कंपाऊंड सेंटेन्स असतं ना ते नेहमी कोऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेलं असतं आणि जे कॉम्प्लेक्स असतं ते सबऑर्डिनेटने जोडलेलं असतं. सो इथे याचा अर्थ काय की कंपाऊंडमध्ये जे 2 क्लॉज असतात ना, ऑब्वियसली कंपाऊंडमध्ये 2 क्लॉज आहेत, कॉम्प्लेक्समध्ये 2 क्लॉज आहेत. पण इकडे 2 क्लॉज कंपाऊंडमध्ये दोन्ही क्लॉज कसे असतात? मेन क्लॉज. कारण ते कुठल्या कंजंक्शनने जोडलेले असतात. आणि खाली बघा कॉम्प्लेक्स, हे सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेले असतात आणि हे कोऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेले असतात. त्यामुळे इकडे दोन्ही क्लॉज कसे असतात? मेन क्लॉज असतात. इथे एक क्लॉज मेन असतो आणि एक क्लॉज सबऑर्डिनेट असतो. म्हणजे काय? मेन क्लॉज काय की सपोज मी हे कंजंक्शन असं झाकलं
आणि हे सेंटेन्स सेपरेट वाचलं तरी या सेंटेन्सला मिनिंग लागतं, याही सेंटेन्सला मिनिंग लागतं, याही सेंटेन्सला मिनिंग लागतं. पण जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो ना त्याला जर मी असं झाकलं आणि आधीची इन्फॉर्मेशन काहीच नाही दाखवली तर याला मिनिंग लागत नाही. सो जेव्हा असं सेंटेन्स येतं ना सो ते असतं तुमचं कॉम्प्लेक्स. सो इथे काय कंपाऊंड विचारलंय म्हणजे असं काहीतरी की तिकडे दोन्हीचा अर्थ लागेल. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. ही मस्ट वर्क हार्ड फॉर मेकिंग अप फॉर द लॉस्ट टाइम. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. ओके, सो बेसिकली वरती त्यांनी सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेकअप फॉर द लास्ट टाइम, याचं तुम्हाला कंपाऊंड बनवायचं आहे. ओके, सो खाली अँड आलाय, अँड मेकअप फॉर नाही. सो आणि ॲज असं कधी हे नसतंच. सो हे रॉंग आहे, हा ऑप्शन तर गेलाच. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेड अप फॉर द लॉस्ट टाइम. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेड अप, पास्ट टेन्स कशाला पाहिजे, हा ऑप्शन पण गेला कारण वरती त्यांनी मेकअप दिला आहे ना. सो आपल्याला सेंटेन्सचं मिनिंग नाही चेंज करायचं आहे, मेकचं मेड नाही करू शकत आपण, मेकिंग पण नाही. सो हे बघा, सो ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेकअप फॉर द लॉस्ट टाइम म्हणजे त्याने काम केलं पाहिजे फटाफट आणि तो काही त्याचा तो वाया गेलेला वेळ तो त्याने भरून काढला पाहिजे. सो इथे आपल्याला अधिकार नाही आहे मिनिंग किंवा टेन्स चेंज करायचा. ठीक आहे, त्यामुळे आपण जसं आहे त्या पद्धतीने जर बघितलं तर ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. हेट्रोजिनियस, आता इथे बघा हा गेला डबल टी मुळे. हेट्रोजिनस इथे मिस्टेक आहे, हेट्रोजिनस. ठीक आहे, हा बरोबर आहे, हा रॉंग. सिलेक्ट द वर्ड विच इज नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. ही वॉज कॉट इन अ हेवी ब्लिझार्ड. सो बेसिकली ब्लिझार्ड हा तुमचा अंडरलाइन वर्ड आहे. ब्लिझार्ड म्हणजे तो एकदम एका हेवी ब्लिझार्डमध्ये सापडला होता, त्यात अडकला होता. सो ब्लिझार्ड म्हणजे काय, स्नो स्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉंग विंड्स. म्हणजे आपण कार्टूनमध्ये वगैरे बघतो बघा की असं जोरात बर्फवृष्टी होत असते आणि वारा येत असतो आणि हे उडून जात असतं ते उडून जात असतं. सो अशी जी सिच्युएशन असते ना तिला ब्लिझार्ड असं म्हणतात. सो ऑप्शन नंबर 2 करेक्टली डिस्क्राइब्स द वर्ड ब्लिझार्ड. ओके, टेम्पेस्ट, डेंजरस स्नोफॉल, स्टॉर्म इन द डेझर्ट, हे असं काही नाही आहे. ठीक आहे, सो स्नो स्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉंग विंड्स म्हणजे एकदम जोराचा बर्फ वृष्टी आणि वारा वाहत असतो. सो यू कॅन इमॅजिन, हे चित्र आपण कार्टूनमध्ये तर खूपदा बघितलेलं आहे. सिलेक्ट द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. Raju is interested in the medical science which is related to the study of the treatment of the disease of skin. Treatment of the disease of skin. मग असं कुठल्या डॉक्टरकडे कुठलं सायन्स असतं, असं कुठलं मेडिकल सायन्स आहे विच डील्स विथ स्किन. आता हेचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे कारण ऑलरेडी आपण याआधीसुद्धा डर्मेटोलॉजिस्टबद्दल चर्चा केली आहे. डर्मा म्हणजे काय, स्किन. लॉजी म्हणजे शास्त्र. सो स्किनचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे डर्मॅटोलॉजी. न्यूरोलॉजी म्हणजे न्यूरॉन्सचा अभ्यास. गायनेकोलॉजिस्ट म्हणजे आपला जो स्त्रीरोग तज्ज्ञ असतो तो. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ द एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे असा मनुष्य की जो उधळा आहे, म्हणजे त्याच्या हातात तुम्ही 10,000 दिले तर तो 10,000 उडवून येऊ शकतो. असा माणूस की त्याला काही द्या तो उधळपट्टी करण्यात एकदम हुशार आहे. सो त्याचं तुम्हाला अँटोनिम म्हणजे अपोजिट विचारलं आहे. सेन्सिबल, केअरफुल, इकॉनॉमिकल, बॅलन्स्ड. सो इकॉनॉमिकल म्हणजे कंजूस किंवा मग विचार करून वापरणारा वगैरे, त्याला इकॉनॉमिकल म्हणतात. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे एकदम लॅविश, भरपूर खर्च करणे, आणि त्याच्या विरोधात त्याच्या अपोजिटमध्ये वर्ड येतोय इकॉनॉमिकल. नेक्स्ट, नेम द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाइन वर्ड. बटला अंडरलाइन आहे. ही इज अन ओल्ड मॅन बट ऑनेस्ट. तो ओल्ड आहे पण कसा आहे, ऑनेस्ट आहे.
आता इथे काय केलंय बघा, प्रिपोजिशन आहे का, नाही, प्रिपोजिशनची प्लेस नाही आहे ती. ॲडजेक्टिव्ह आहे का, कोणाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे नाऊनबद्दल, नाही. ॲडवर्ब आहे का, नाही आहे. मग काय आहे, कंजंक्शन आहे. दोन गोष्टी जोडल्या आहेत ना, सो हे काय आहे, कंजंक्शन आहे. सो कोऑर्डिनेट कंजंक्शन, सबऑर्डिनेट कंजंक्शन, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, हे सगळं आपलं डिस्कस करून झालं आहे. हे सगळं विसरून जाऊ नका, ऑलवेज कीप इन माइंड, लिहून ठेवा जे काही आपण शिकवतो आहे आणि नंतर रिवाईज करा, बिकॉज यावरच क्वेश्चन येणार आहेत. हा पॅटर्न फिक्स आहे. इथून इथून तिथून कुठूनही प्रश्न काढला तरी ह्यातलेच क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा, ठीक आहे. इट विल हेल्प यू इन एक्झामिनेशन. Choose the correct preposition in the given sentence. She is sitting dash her mother and father. ओके, सो इथे एक गोष्ट बघा, ही ती मुलगी आहे, ठीक आहे, अँड शी इज सिटिंग बिटवीन हर फादर अँड हर मदर. ठीक आहे. आता इथे दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ही दोन व्यक्तींच्या मध्ये ती आहे ना, त्याला आपण बिटवीन म्हणणार. बट सपोज ह्याचं उत्तर बिटवीन आहे, कारण दोनच व्यक्ती आहे, मदर फादर म्हणजे बिटवीन, हे क्लिअर झालं. पण सपोज खूप सारे लोक आहेत, तिचे अंकल, आंटी आणि अजून बरेच कोण 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 आणि त्या सगळ्यांच्या मध्ये ती बसली आहे, तर मग तेव्हा अमॉंग यूज केलं जातं. ठीक आहे. सो बिटवीन टू पीपल असेल तर त्याला आपण बिटवीन म्हणायचं. पण जर दोनपेक्षा जास्त असतील, मग 3 असू दे, 4 असू दे, नाही तर 100 असू दे, नाही तर 1000 असू दे, किती पण असू दे, त्याला आपण अमॉंग म्हणणार आहे. सो दिस इज डिफरन्स बिटवीन बिटवीन अँड अमॉंग. सो याचे उत्तर असणार आहे बिटवीन. अ सी ऑफ पीपल लिसन टू लीडर. फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करायचं आहे. अ सी ऑफ पीपल लिसन टू हिम. आता पीपल म्हणजे तो जो काही क्राऊड होता त्याला त्यांनी काय म्हटलंय, त्याची कंपॅरिझन कोणाशी केली आहे, सी सोबत केली आहे, बरोबर. त्यामुळे हे कंपॅरिझन आहे. म्हणजे तो जो क्राऊड होता लोकांचा, तो कसा होता, एकदम समुद्रासारखा होता. आपण बोलतो बघा की त्या सभेला तर समुद्र, लोकांचा समुद्र उसळला होता. म्हणजे पाणी आलं होतं का, लोकांचा समुद्र म्हणजे काय, की त्याला आपण उपमा देतो की जिकडे बघावं तिथपर्यंत लोकच लोक. म्हणजे समुद्र कसं, जिथे बघावं तिथपर्यंत समुद्राचं पाणीच दिसतं, त्या पद्धतीने. सो क्राऊड सी. आता हे कंपॅरिझन आहे, पण इकडे कंपॅरिझन लाईक, ॲज, सो यांनी केलंय का, नाही. सो सिमिली तर येणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. पर्सॉनिफिकेशन आहे का, नाही, कारण ऑलरेडी पीपलबद्दलच बोलले आहेत. असं नाही की कुठली नॉन लिव्हिंग किंवा नॉन ह्युमन थिंग आहे, त्यामुळे पर्सॉनिफिकेशन नाही येऊ शकत. कुठल्या अपोजिट आयडिया वापरल्यात, त्यामुळे अँटिथिसिस नाही. सो युअर ऑप्शन इज मेटाफर, कारण इम्प्लिसिटली कम्पेअर्ड सी क्राऊड ऑफ पीपल विथ सी. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. अगेन मी तुम्हाला आतापर्यंत आपलं हे, मला वाटतं प्रत्येक स्टुडंट जो रेग्युलरली आपले लेक्चर अटेंड करतोय त्याला माहिती आहे की लेट असेल तर V1 ने स्टार्ट होते ॲक्टिव्हमध्ये. ॲक्टिव्हमध्ये काय असतं, V1 आणि पॅसिव्हमध्ये लेट. सो हे पॅसिव्ह दिलं आहे. ॲक्टिव्हमध्ये काय होणार, ओपन. टू ओपन येईल का, नाही. टू बी, नाही. ओपन. डायरेक्टली V1 घ्यायचं आहे. हा ED लागेल, नो. किती वेळ लागला आन्सर शोधायला. रेग्युलरली लेक्चर्स जरी बघितले असतील तरी आपल्याला ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येऊन गेली असेल आत्तापर्यंत. आणि मोस्ट ऑफ यू आपण बघतोय की रेग्युलरली बघणारे आहेत, कमेंट्स करणारे आहेत, आणि ऑब्वियसली तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे ॲट टाईम ऑफ एक्झामिनेशन. परीक्षा खूप जवळ आली आहे आणि विच इज गोइंग टू डिसाइड युअर फ्युचर. सो गाईज, टेक इट सिरियसली अँड वर्क हार्ड. सो V1 येणार आहे लेटच्या जागी, ओपन. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. कंपॅरेटिव्ह डिग्री शोधायची आहे, व्हेरी फ्यू. बरं, आता मी तुम्हाला एक सिम्पल चार्ट लिहून देते. तो ना
छोटी आहे का? हां, नीट लक्षात ठेवा, कॉपी करून घेतलात तरी चालेल. जर हा चार्ट तुम्ही व्यवस्थित केला ना, तर शक्यतो तरी तुम्हाला कसला प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. आता बघा, आपण सुपरलेटिव्ह बघूया. सुपरलेटिव्हमध्ये ना 3 प्रकारे तुम्ही डिव्हिजन करू शकताय. सुपरलेटिव्हचे एक सेंटेन्स असतं की जे निगेटिव्ह असतं, एक असतं जे अफर्मेटिव्ह असतं, आणि एक असतं जे वन ऑफ दीज सेंटेन्स असतं. ठीक आहे. सुपरलेटिव्हचं सेंटेन्स जेव्हा निगेटिव्ह असतं ना, तेव्हा खाली इंक वेगळे घ्यायला पाहिजे. ठीक आहे. इथेच बघा मॅनेज करून, हे सुपरलेटिव्ह आहे तेव्हा ह्याचं कंपॅरेटिव्ह आणि खाली पॉझिटिव्ह. सो हा जेव्हा वन ऑफ दी असतो ना, तेव्हा खाली व्हेरी फ्यू येतं. इथे मोस्ट किंवा मेनी येतं, इथे सम येतं, इथे पण सम येतं, फक्त इथे ॲज, F1 ॲज असं येतं. कंपॅरेटिव्हमध्ये जेव्हा तुमचं निगेटिव्ह वाक्य असतं ना, तेव्हा नो अदर येतं इथे, मेनी अदर, मोस्ट अदर, सम. ठीक आहे. सो इथे बघा, सो हे कॉपी केलं. आता आपलं जे सेंटेन्स आहे व्हेरी फ्यू आहे. व्हेरी फ्यू कुठे आहे बघा, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. मग मला इथे काय पाहिजे, कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीला काय येतं, व्हेरी फ्यू असेल तर मोस्ट किंवा मेनी येतं. मग मला मोस्ट किंवा मेनी हा शब्द शोधायचा आहे. इथे मेनी नाही येणार, मोस्ट येणार. ठीक आहे. सो इथे मोस्ट कुठे आहे, इकडे आहे, इकडे आहे. एनीला नाही, एनी नको आहे मला. इथे मोस्ट आहे, नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन नको आहे. सो 1 आणि 3, 4 मध्ये मला शोधायचं आहे. इंडियन ज्युडिशियल सिस्टीम, सिस्टीम एक आहे ना, आर कसं काय येईल, इज पाहिजे. सो ऑप्शन नंबर 4, इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम्स इन द वर्ल्ड. सो हा जो चार्ट आहे, हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरून तुम्हाला डिग्रीचं कुठलंही जे स्टेटमेंट आहे ना, ते सुटणार आहे. हे कीवर्ड्स तेवढे लक्षात ठेवा बस. सो याचा आन्सर आय होप मोस्ट अदर पाहिजे आणि सिस्टीम सिंग्युलर आहे त्यामुळे इज पाहिजे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट मोडाल ऑक्झिलरी शोईंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. म्हणजे एकदम स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आहे, करायचंच आहे. सोल्जर्स मे ऑबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन. जे सोल्जर्स आहेत त्यांनी ऑर्डर्स ऑबे केले पाहिजेत कुठलाही प्रश्न न विचारता. मे आहे, मस्ट आहे, कॅन आहे, विल आहे. सो आपल्याला माहिती आहे एकदम स्ट्रॉंग ऑब्लिगेशनसाठी आपण काय यूज करतो, मस्ट. मे आपण परमिशनसाठी यूज करतो, कॅन ॲबिलिटी दाखवतो, विल फ्युचर दाखवतं. सो इथे मस्ट येणार आहे की तुम्हाला हे करायचंच आहे. चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ. इनफ या वर्डचं करेक्ट यूज. या आधीसुद्धा मी तुम्हाला इनफ कसं वापरायचं हे शिकवलं होतं की नाऊन असेल आणि ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब असेल. सो नाऊन आणि इनफचं जे इक्वेशन आहे ते थोडं वेगळं आहे इतर सगळ्यांपेक्षा. जसं की शी इज व्हेरी स्ट्रॉंग. ती जी मुलगी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. शी कॅन वॉक 5 miles एव्हरी डे. आणि ती एव्हरी डे 5 मैल चालू शकते. हे तुमचं स्टेटमेंट आहे. शी इज व्हेरी स्ट्रॉंग इनफ वॉक 5 miles एव्हरी डे. नाही, शी इज सो स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. शी इज स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. शी इज इनफ स्ट्रॉंग. आता बघा मी हे उत्तर कसं काढलं. इनफ आहे ना, इनफ
स्ट्रॉंग काय ॲडजेक्टिव्ह आहे, सो ॲडजेक्टिव्ह आधी येतो आणि मग इनफ येतो. आणि नाऊन असेल ना तर इनफ आधी येतो आणि मग नाऊन येतो. सो हे लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, आधी ते येणार मग इनफ येणार. आणि जर नाऊन असेल ना तर इनफ आधी येतो. सो डोंट गेट कन्फ्यूज. इथे ॲडजेक्टिव्ह आहे, सो ॲडजेक्टिव्ह आधी येणार मग नाऊन येणार. इनफ स्ट्रॉंग नाही येणार, इनफ आधी नाही येणार कारण ॲडजेक्टिव्ह आहे. सो ॲडजेक्टिव्हची प्लेस आधी पाहिजे मग इनफ पाहिजे. ही कन्सेप्ट सुद्धा लिहून घ्या, यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो आन्सर इज क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स, fill in the blank. what are you looking in म्हणजे शोधतोय, म्हणजे त्यात काय बघतोय. लुकिंग ऑन, लुकिंग आफ्टर, लुकिंग फॉर. लुकिंग फॉर म्हणजे एखादी गोष्ट शोधणे. की व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन कबर्ड, म्हणजे किचनच्या कबर्डमध्ये काय शोधतोय. लुकिंग फॉर म्हणजे शोधणे. ओके, पॅसेज आहे 16 to 20. सो ओल्ड एज इज जनरली डिप्रेसिंग पिरियड. डिप्रेसिंग पिरियडबद्दल काय दिलं आहे. द फंक्शनल डिक्लाइन्स ऑफ ॲडव्हान्सिंग एजेस आर डिप्रेसिंग. फंक्शनल डिक्लाइन, फंक्शनल म्हणजे आपली जी कार्यात्मक क्षमता आहे तिचं डिक्लाइन होत गेलेलं असतं. माहिती आहे ना आपल्याला की आपण जसं आपले ऑर्गन्स, एकदम सिम्पल एक्झाम्पल घ्या. जेव्हा एक बाळ जन्माला येतं ना तेव्हा त्याचं ऑडिबल रेंज आहे ना ती 20,000पेक्षा पण जास्त असते. तो आपल्यापेक्षा जास्त ऐकू शकतो. पण आपण जसजसं मोठं व्हायला लागतो ना आपल्या कानांची ऐकण्याची कपॅबिलिटी कमी होते, ऑब्विसली कमी होते. आणि एक टाईम असा येतो जेव्हा आपल्याला काय काय असं 4 वेळा करून विचारावं लागतं. तो झाला एक एक्झाम्पल. तुम्ही डोळ्यांची कपॅसिटी घ्या. 40-50 नंतर प्रत्येकाला चष्मा लागतोय का, कारण डोळ्यांची रेटिनाची कॉन्ट्रॅक्शनची अबिलिटी कमी होत जाते. सो दिस इज व्हॉट की आपली फंक्शनल ॲबिलिटीज होतात, नॉट जस्ट एक्सटर्नल ऑर्गन्स, इंटरनलसुद्धा. त्यामुळे जी आपली फंक्शनल डिक्लाइन असतं ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. सो द ओल्ड एज इज जनरली डिप्रेसिंग पिरियड बिकॉज ओल्ड पीपल वरी मोर दॅन अदर्स. नाही बाबा, आपल्याला जास्त टेन्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. ओल्ड पीपल टेंड टू रिग्रेट देअर पास्ट. व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी फंक्शन लेस इफिशियंटली. काय होतं, जी आपली बॉडी असते ना ती लेस इफिशियंटली फंक्शन करायला लागते इंटरनली सुद्धा. सो ऑप्शन नंबर 3. द स्ट्रेंथ ऑफ बोन्स कॅन बी इन्क्रीज्ड बाय एक्सरसाइज बिकॉज. सो एक्सरसाइजबद्दल बघा काय दिसतंय. एक्सरसाइज. सो associated declines can be delayed by bones. Exercise lowers the resting heart rate and increase the amount of blood pump with each beat to older people. म्हणजे एक्सरसाइज काय करतं, हार्ट रेट कमी करतं आणि जास्तीत जास्त रक्त जे आहे ना ते पंप करतं. When stress is placed on the bones through exercise, calcium content rises. Calcium content rise होतो. With that result, resistance of fracture is improved. म्हणजे एक्सरसाइज करायला पाहिजे बेसिकली. So increase the amount of blood pumped by the heart, increase calcium content in bones. बरोबर की कॅल्शियम कंटेंट बोनमधला वाढवला जातो. आत्ताच आपण बघितलं. ठीक आहे. द वर्ड एक्सहेल मीन्स, एक्सहेल म्हणजे ब्रीद आउट, इनहेल म्हणजे ब्रीद इन. इनहेल, एक्सहेल. ठीक आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ॲज पर पॅसेज. एक्सरसाइज डिले नॅचरल डीके ऑफ ओल्ड एज. बरोबर आहे का? बरोबर आहे. एक्सरसाइज काय करतं, डिले करतं, लेट करतं. कशाला? जो काही ओल्ड एजचा नॅचरल डीके आहे, जो काही तुमचा डीके होणार आहे ना, तो जर तुम्हाला डिले करायचा असेल, त्याला अजून थोडं पुढे ढकलायचं असेल, तुमच्या ऑर्गनला तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? एक्सरसाइज. ओल्ड एज प्रॉब्लेम इन्क्रीज ड्यू टू एक्सरसाइज. बरोबर आहे का? नाही, हे तो कोणी पण कटआउट करेल. एक्सरसाइज इन्क्रीजेस द हार्टबीट विच इज डेंजरस. नाही, उलट जेवढं वाढेल तेवढं तुमच्या हृदयाला तुमचं रक्त जाणार आहे, व्यवस्थित सर्क्युलेशन होणार. एक्सरसाइज क्रिएट स्ट्रेट विच इज हार्मफुल टू बोन्स. नाही, आत्ताच आपण बघितलं की ज्याच्यामुळे काय होतं, कॅल्शियम मिळतं बोन्सला.
द चेस्ट वॉल बिकम स्टिफ इन ओल्ड एज बिकॉज जे चेस्ट वॉल आहेत ना ते स्टिफ होतात ओल्ड एजमध्ये. हे बघा, द चेस्ट वॉल स्टिफन्स विथ एज बिकॉज ब्रीथ लेसन्स. जी आपली कपॅसिटी असते ना ती कमी झालेली असते. द ॲबिलिटी टू एक्सेल सफिशियंट एअर लेसन्स. तुम्हाला आठवत असेल आपण एकदम फर्स्ट लेक्चरला म्हटलेलं की कीवर्ड घ्या आणि कीवर्ड शोधा, पूर्ण पॅराग्राफ वाचत बसू नका. सेम थिंग आपण आज पण केली. आपण पॅराग्राफ वाचलाच नाही, आपण फक्त कीवर्ड शोधले. ठीक आहे. सो दिस इज द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट मेथड. Choose the one which best express the meaning of the idiom underline. His singing took the audience by the storm. Took the audience by the storm. By storm. आता ह्याचा अर्थ काय माहिती आहे? Take something by storm म्हणजे समथिंगच्या जागी तुम्ही काय पण टाकू शकता. म्हणजे तुमचं सिंगिंग असेल, तुमचं डान्सिंग असेल, म्हणजे एखादी गोष्ट एवढी भारी करणं ना की समोरचं एकदम अरे वा असं बोलला पाहिजे, त्याला म्हणायचं टेक समथिंग बाय स्टॉर्म. सो मेड हॅप्पी, प्रेस्ड, कॅप्टिवेटेड, डान्स. आता तसं म्हटलं तर सगळेच पॉझिटिव्ह आहेत, पण कॅप्टिवेटेड म्हणजे काय, एकदम नजरा खिळल्या होत्या सगळ्यांच्या, म्हणजे मंत्रमुग्ध झालं होतं, बघतच बसले होते, सगळ्यांचं आकर्षण झालं होतं. ठीक आहे. सो त्याचं जे काही सिंगिंग होतं ते त्याने काय केलं, इट टूक द ऑडियन्स बाय स्टॉर्म. म्हणजे सगळे त्याच्याकडे कॅप्टिवेट झाले होते. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. डॅश कम्प्युटर अलाउज टू डील विथ डॅश लॉट ऑफ डेटा क्विकली. ओके. सो अ लॉट ऑफ डेटा, हे तर सगळ्यांना माहिती आहे की अ येणार आहे. अ लॉट ऑफ डेटा, इथे द येईल. का माहिती आहे का, इथे कुठला पर्टिक्युलर एक कम्प्युटरबद्दल नाही बोललेत ते. त्यांनी ना कम्प्युटर म्हणजे जगामध्ये जितके पण कम्प्युटर आहेत किंवा कम्प्युटर नावाची जी मशीन आहे, मग तिच्या अंडर जे जे काही येत असेल तुमचं, सो त्या कम्प्युटरच्या अंडर मग तुमचं काही पण येऊ, पर्सनल कम्प्युटर येऊ, लॅपटॉप येऊ, काही पण असेल कम्प्युटरच्या अंडर. सो त्यांनी पूर्णपणे एका क्लासला डिनोट केलं आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण आपल्याला माहिती आहे, द म्हटलं, द लावलं, द इंग्लिश म्हटलं की सगळे इंग्लिश पीपल. हां. सो इथे काय होणार, द कम्प्युटर. The computer allows to deal with a lot of data quickly. Then next, fill in the blanks with the most suitable alternative to make sentence meaningfully complete. If we tried hard, जर आपण मेहनत केली असती म्हणजे आता हे काय आहे, इफचा कुठला क्लॉज आहे, ट्राईड म्हणजे हा अनरियल क्लॉज आहे. प्रेझेंट आहे का, नाही, पास्ट आहे. सो काय आहे, अनरियल क्लॉज आहे. सो इफ वी ट्राईड हार्ड, कॅन येईल, नाही. वुड येऊ शकतो, मे, विल. सो वुड येईल, कारण हा काय अनरियल कंडिशन आहे ना, वी वुड सक्सेड. सो हा अनरियल क्लॉज आहे, त्यामुळे नेक्स्ट सुद्धा कसं असणार आहे, अनरियल स्टेटमेंट असेल. Select the grammatically correct sentence from the given sentences. From the given sentence. English is one of the most important language today. English is one of the most important language today. Okay. One of the. बघा की खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत आणि त्यांच्यामधून जी इंग्लिश आहे ना ती बेस्ट आहे. ठीक आहे. सो लँग्वेजेस यायला पाहिजे पहिली गोष्ट तर. लँग्वेज हा गेला. ठीक आहे. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. काय फरक आहे, इंग्लिश इज वन ऑफ दी, हां इथे द नाही आहे ना, द यायलाच पाहिजे मोस्टच्या आधी, कारण सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि आपण बघितले सुपरलेटिव्ह डिग्रीला द लागतो, त्यामुळे हा ऑप्शन गेला. इंग्लिश इज वन ऑफ दी मोस्ट नाही आहे इथे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 सोपं होतं. हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण ऑलरेडी
खूप सारे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत वन ऑफ दीचे. वन ऑफ दी असेल तर पॉझिटिव्हमध्ये काय होतं, व्हेरी फ्यू, आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय होतं, मेनी अदर, मोस्ट अदर, यापैकी काहीतरी. हेच सगळं आहे बास. ह्याच्या बाहेर काहीच नाही जाणार आहे. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड ब्लिट. ठीक आहे, ह्याला ब्लिट म्हणतात. हा बेडकाचा आवाज असतो, हा मधमाशांचा आवाज असतो. ग्राउल म्हणजे गुरगुरणं ज्याला आपण म्हणतो ते. सो हे ब्लिट म्हणजे द क्राय ऑफ गोट. हे आता तुम्ही कुठून केलं पाहिजे तर म्हणजे ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या कधीमधी पडतात. हां, म्हणजे तुमचं ॲनिमलचं प्लेस ऑफ रेसिडेन्स येऊ शकतं, कोण कुठे राहतो हे येऊ शकतं, किंवा अजून याच्याशी रिलेटेड काही गोष्टी असतात, कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी पण ज्या लिस्ट आहेत ना त्या बघून ठेवायच्या, त्याच्यावर पण येऊ शकतात. बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ युअर वोकॅब ओनली. ओके, रिअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड PQRS. ओके, बघा आता पहिला ऑप्शन कुठे कॉमन दिसतोय तुम्हाला, क्यू. स्टार्टिंग करायची क्यू पासून. An old king, S, called Raja Raman, R, ruled over his kingdom about 2000 years ago. Yes, पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. एक म्हातारा राजा होता ज्याचं नाव होतं राजा रामन, जो रूल करत होता त्याच्या किंगडमवर 2000 इयर्स पूर्वी इन साऊथ इंडिया. सिम्पल आहे. हवं तर खालचे ऑप्शन्स लावून बघा लागत आहेत का, नाही लागणार. कशाला वेस्ट ऑफ टाईम करायचा. PSR लावून बघा. अबाउट 2000 इयर्स अगो इन साऊथ इंडिया कॉल्ड राजा रामन. नाही, PSचं हेच नाही बसत आहे. QPRS बघा. अबाउट 2000 इयर्स अगो इन साऊथ इंडिया. An old king about 2000 years in South India ruled over his kingdom. नहीं लागत है. ठीक है, सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आंसर. फाइंड आउट द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज एन एरर. तुम्हाला एरर फाइंड आउट करायचं आहे. द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल सिंग्ड अ व्हेरी स्वीट सॉन्ग ऑन द स्टेज येस्टरडे ऑन द स्टेज येस्टरडे. हां, ओके. सो ही जी गोष्ट आहे ती कालबद्दल सांगते, म्हणजे काल झालेली गोष्ट आहे. सो इथे आपण ऑब्वियसली V2 यूज करणार आहे. V2 म्हटलं तर सिंग्ड असं नसतं. आपल्याला माहिती आहे V2 जेव्हा आपण सिंग म्हणतो, सिंग सॅंग सांग, कट कट कट, पुट पुट पुट, मेक मेड मेड, हे V1 V2 वर्बचे फॉर्म आहेत. जसे आपण ॲडजेक्टिव्हचे फॉर्म बघितले तसे हे वर्बचे फॉर्म आहेत. सो इथे साइन, सिंग, संग, ठीक आहे, सिंग, सॅंग, संग. सो इथे काय यायला पाहिजे, सॅंग यायला पाहिजे. सो विच इज योर एररवाला पार्ट, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2, दॅट इज बी. बाकी सगळं बरोबर आहे. इथे सिंग, सॅंग यायला पाहिजे. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन. ॲज इफ. आता इथे व्हॉटने क्वेश्चन करा. व्हॉट इट लुक्स माइट रेन. नाही, ऑप्शन नाही मिळत आहे. विच इट लुक्स, ऑप्शन नाही मिळत आहे. सो बेसिकली नाउन आणि ॲडजेक्टिव्ह तर गेला. आता उरला ॲडवर्ब. हां, आता जेव्हा ॲज इफ आहे, ॲज इफ काय असतो, मॅनर असतो, बरोबर. सो ऑप्शन नंबर 3, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. Select the combination of numbers so that later arranged accordingly will form a meaningful word. तर कॉमन नंबर कुठला सापडतोय बघा, 2. सॉरी, 2 एकदाच आहे का, 1 2 3 4. ओके, नाही आहे. सो POLICE, पुलिस, दॅट इज 2 5 4 1 6 3. ऑप्शन नंबर 2. ठीक है. चूज द करेक्ट यूज ऑफ यूज टू इन द गिवन सेंटेन्स. ओके, व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. ह्याच्यात काहीच डोकं लावायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला असं येईल ना, यूज टूच्या जागी वूड करा, किंवा मग वायसा वर्सा, वूडच्या जागी यूज टू यूज करा, काही पण असेल तर यावेळेस आहे ना
काहीच डोकं लावायचं नाही, त्या जागी फक्त तो शब्द रिप्लेस करायचा, बाकी ॲज इट इज काहीच डोकं लावायचं नाही ना, चेंज टेन्स करायचा ना, फॉर्म चेंज करायचा आहे, काहीच नाही, जसं आहे तसं ठेवा, फक्त त्या वर्डची रिप्लेसमेंट होईल. यूज टूच्या जागी वूडच्या जागी यूज टू, कारण दोघांचं मिनिंग तेच आहे. ठीक आहे, दोघं एकमेकांसाठी सिनोनिम किंवा त्याच अर्थाचे शब्द म्हणून वापरले जातात. सो ही वूडच्या जागी काय यूज टू गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. डाऊन म्हणजे पहाट. ही वूड यूज टू गेट अप. ही वूडच्या जागी वूड नाही, त्यांनी तर सांगितलं यूज टू वापरा, त्यामुळे हा ऑप्शन तर गेला. आता काय डिफरन्स आहे बघा. ही यूज टू गॉट अप, गॉट याला गेला. ही यूज टू अप, इकडे तर काही यूजच नाही केले. सो ऑप्शन नंबर 1 व्हेरी सिम्पल. यूज टू असेल आणि वूड असेल तर ते डायरेक्टली रिप्लेस करायचे, त्याच्यामध्ये काही जास्तीचं डोकं लावायचं नाही. सो सी ऑल्सो दिस पेपर वॉज व्हेरी इझी अँड डेफिनेटली ह्याच मोडवरती आपला TETचा फायनल पेपरसुद्धा फॉर्म होणार आहे. अँड वी शुड बी प्रिपेअर्ड इन दॅट डायरेक्शन ओनली. आपण त्याच डायरेक्शनमध्ये काम करायचं आहे. सो ऑलमोस्ट वी आर ॲट द एंड ऑफ आर रिव्हिजन टाईम. आणि ह्यात तुम्ही जास्तीत जास्त मागचे पेपर्स बघा. अजून मला वाटतं 2017चा पेपर आपण घेतला नाही आहे, तो एक पेपर आपण घेऊ लवकरच आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा बघू. ऑब्वियसली त्यात हेच क्वेश्चन्स रिपीट असणार आहेत. सो आतापर्यंत जे जे इम्पॉर्टंट की पॉईंट्स आपण घेतले आहेत, डिग्रीचे असू देत, आर्टिकल्सचे असू देत, डायरेक्ट इनडायरेक्ट पॅसिव्ह, यासाठी ज्या ज्या छोटे छोटे ट्रिक्स सांगितले आहेत, क्लॉजेस कसे फाइंड आउट करायचे हे सांगितलं आहे, हे सगळं रिवाईज करत राहा. यातूनच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. अँड ॲट द एंड आपलं गोल तेच आहे की रिझल्ट आला पाहिजे. ठीक आहे. सो लेट्स स्टॉप इट फॉर टुडे. लवकरच भेटू पुढच्या पेपरसोबत. तोपर्यंत ऑल द बेस्ट. बाय गाईज.